वेगवेगळी सोंगे घेऊन लोकांचे मनोरंजन करून भटकंती करून समाज प्रबोधनासह जनजागृती व वेगवेगळे सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचविणारी जमात म्हणजे बहुरूपी। या जमातीचे मूर्तिजापूर तालुक्यात नाममात्र सिरसो या गावात वास्तव्य आहे। कालांतराने या लोककलेचे महत्त्व महाराष्ट्रात कमी होत गेल्याने ही जमात गुजरात सारख्या राज्यात लोककला सादर करण्यासाठी स्थलांतरित झाली। हल्लीच्या काळात तिथेही ही कला खालावली असल्याने कलेच्या भरोशावर पोट भरणे आता या कलावंतांना अडचणीचे झाले आहे। एकतर आपल्या मूळ गावी परतत आहे किंवा काही कुटुंब गुजरातमध्ये स्थायिक होऊन छोटा मोठा व्यवसाय अथवा हातमजुरी करीत आहे। खऱ्या अर्थाने शिवकालीन या कलेला शेवटची घर लागली असून बोटावर मोजण्या इतकेच लोक या कलेचे सादरीकरण करीत आहे। वेगवेगळी सोंगे घेऊन लोकांचे मनोरंजन करणारी ही एक भटकी जमात आहे। हा बहुरूपी खेडोपाडी फिरत असे। एका मुलखात महिनाभर राहून एका गावात 4 दिवस मुक्काम करायचा व दररोज नवीन सोंगे घेतो आणि घरोघर फिरतो। घरोघर मिळणाऱ्या धान्यावर व पैशावर तो आपली उपजीविका करतो। अलीकडच्या काळात सोंगे घेणारा बहुरूपी मोठ्या संख्येने कमी झाल्याचे आढळून येते। लहान मुलांना भीती दाखवणारा व कळत्या मुलांचे मनोरंजन करणारा बहुरूपी रोज नवीन सोंगे घेऊन गावभर फिरणाऱ्या बहुरूप्यांच्या या सोंगाचे लहान मुलांना कुतूहल असायचे, परंतु आता कालबाह्य हे सोंग झाले आहे। सोंगाप्रमाणेच हा बहुरूपी सोंगाला साजेशा वेगवेगळ्या नकला करतो। लहान मुलांपासून वृद्धापर्यंतच्या सर्वांच्या हुबेहूब आवाजातील नकलाही करतो। नटनट्यांची नक्कल, पोलिसांची नक्कल, पुढाऱ्यांची नक्कल, निरोप्यांच्या भूमिकेतील नक्कल, आजीबाईची नक्कल, विविध देवादिदेवांचे सोंग घेऊन आपल्या घरापर्यंत देव आले आहे किंवा यमराज आले आहे असे भासून लोक सुद्धा त्यांना आपल्या घरातील धान्य अथवा पैशाच्या स्वरूपात मदत करायचे। बहुरूपी ही जमात हिंदू मुस्लिम साधर्म्य साधत आहे। यातील काही लोक हिंदू धर्माला मानणारे तर काही मुस्लिम। अनेक गावे हिंदू मुस्लिम मिश्रित आहे, तर भाषा सुद्धा मराठी हिंदी मिश्रित आहे। पेहराव मराठी धोतर टोपी लुगडे असून काही महिला कपाळावर टिकली अथवा कुंकू लावत नाही। अलीकडच्या पिढीतील महिला टिकली लावताना आढळतात। ही जमात दोन्ही धर्मातील समतोल राखणारी असून हिंदूंच्या देवाची सोंगे काढून समाज प्रबोधन केल्या जाते, तर काही मशिदीमध्ये जाऊन नमाज अदा करतात, तर काही मंदिरात देवाच्या पायी पडतात। त्यामुळे ही जमात हिंदू मुस्लिम ऐक्य साधणारा एक दुवा आहे, एवढं मात्र खरं। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।